बोरवीर ते नरढाणा रेल्वे मार्गाच्या भूसंपादनावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे। माजी आमदार अनिल गोटे यांनी या भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत। आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना गोटे यांनी राज्य सरकार आणि महसूल प्रशासनावर थेट निशाणा साधला। शेतकऱ्यांचे सरकार म्हणवणारे मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधी आज रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोलाने घेत असल्याचा आरोप त्यांनी केला। महसूल विभागाची कामकाज पद्धत सध्या अंधेर नगरी चौपट राजा यासारखी झाली असल्याची टीका गोटे यांनी केली। मंत्र्यांच्या नातेवाईकांच्या झाडांना हजारो रुपयांचा मोबदला दिला जात असताना गरीब शेतकऱ्यांच्या झाडांना मात्र केवळ 400 रुपये दिले जात असल्याचा दावा त्यांनी केला। गोटे यांनी माजी आमदार कुणाल पाटील यांच्या नातेवाईकांच्या जमिनीचं उदाहरण देत गंभीर प्रश्न उपस्थित केले। रावण लोटन पाटील यांच्या शेतात विहीर नसतानाही 11 लाखांची भरपाई देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। तसेच काल्पनिक फळझाडे दाखवून 2 एकर जमिनीपोटी तब्बल 4.5 कोटी रुपयांची भरपाई दिल्याचा दावा गोटे यांनी केला। या उलट अनेक सामान्य शेतकऱ्यांच्या जमिनीवर असलेल्या फळबागांना वन झाडे निरंक दाखवून त्यांना भरपाईपासून वंचित ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले। शेतकऱ्यांचा विकासाला विरोध नाही, मात्र जमिनी गेल्यानंतर त्यांचे भवितव्य काय हा मोठा प्रश्न असल्याचे गोटे म्हणाले। सरकारने तातडीने या प्रकरणाची चौकशी करून न्याय दिला नाही तर मोठा संघर्ष उभारला जाईल असा इशाराही त्यांनी दिला। जे मंत्र्यांचे आमदारांचे नातेवाईक आहेत त्यांना एका आंब्याच्या झाडाला 48,000 रुपये दिले आणि शेतकऱ्याच्या झाडाला मात्र 500 रुपये, त्यांच्या लिंबाच्या झाडाला 6,000 रुपये, शेतकऱ्याच्या झाडाला 400 रुपये। हा जो शेतकऱ्यांमध्ये भांडण लावण्याचा कार्यक्रम सरकारने हाती घेतलाय तो ताबडतोब बंद झाला पाहिजे। आणि आमची काही मागणी नाही, आम्ही रेल्वे मार्गाला आनंदाने जमिनी देऊ, पण तुम्ही राष्ट्रीय महामार्गाचा एक भाव आणि रेल्वेचा दुसरा भाव करता हे काही संयुक्तिक नाही। खरं झालं माझ्या शेतात असली काय तुमच्या शेतात असली काय, सीताफळाच्या झाडाला सीताफळच येईल, त्याला रामफळ येणार नाही। तुमचे भाव ठरवताना वेगळा दर आहे, आमचे भाव ठरवताना वेगळा दर, ही तफावत दूर झाली पाहिजे। मागणी पहिली राष्ट्रीय महामार्गाला जो दर द्यायचा तोच रेल्वेला द्या आणि ज्या शेतकऱ्याची 40 आर 1 एकर पर्यंत जमीन जाईल त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये एक नोकरी द्या। 40 आर पेक्षा जास्त झाली जमीन जर गेली तर त्याला अजून एक नोकरी, घरामध्ये किमान 2 रोजगार मिळाले पाहिजे। आणि हे शेतकरी भूमी होणार आहे त्याला नुकसान भरपाई द्या आणि त्याच्यामध्ये तेवढी जमीन द्या काय, जेणेकरून त्याचा उपजीविकेचं साधन चालू सुटेल।